अजित पवारांचं विमान झाडाला धडकून कोसळल्याचा प्राथमिक अहवालात नमूद. मात्र ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं तिथे उंच झाड नसून लहान झुडपं आहेत. स्थानिक नागरिकांकडून अहवालावर शंका व्यक्त. अजित पवारांचा अपघात नसून घातपातच, निलेश कराळेंचा आरोप. दादांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तटकरे पुढे करतायत. विधानसभेत दादांच्या नेत्यांनी अपघाताचा विषय मांडावा, कराळे यांचं आवाहन. जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत शंका. मात्र अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहिला. व्हिडिओची योग्य ती दखल घेतली जाईल. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पायलटच्या बाजूला झोपणं ही बाब गंभीर. मालकच असं करत असेल तर प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं. जय पवारांनी शेअर केलेल्या रोहित सिंगच्या व्हिडिओवर शिरसाट यांची प्रतिक्रिया. मनसेचा वर्धापन दिन यंदा रायगडावर होण्याची शक्यता. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार. 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन. समोरे धमक्या देऊ नकोस, मनोज जरांगेंचा गोविंद फड यांना प्रत्युत्तर. दरम्यान धनंजय मुंडेंच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास, असा इशारा गोविंद फड यांनी दिला होता. गॅझेटचा जीआर निघाल्यावर शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेणार. शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेतला की तुकडाच पाडतो, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. आमदार खासदार बनणं सोपं, नगरसेवक बनणं फार कठीण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. नगरसेवक गल्लीत दिसला नाही तर लोक त्याची तक्रार करतात. नगरसेवकांना निधी मिळत नाही. विरोधी पक्षातील असेल तर निधी मिळणं आणखी कठीण होतं, नितीन गडकरींचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. 6 मार्चला मुंबईत पक्षप्रवेश होणार. संभाजीनगरच्या बँककडून पाटलांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू करताच शिंदे सेनेत प्रवेशाचा निर्णय. ई-चलनाविरोधात वाहतूकदारांनी पुकारलेलं 5 मार्चचं आंदोलन मागे घ्यावं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आवाहन. अन्यायकारक ई-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, सरनाईक यांचं आश्वासन. आदिवासींना हक्काचं पाणी न मिळू दिल्यास, वेळ पडल्यास वनविभागाचं कार्यालय घेरू. अमरावतीच्या मेळघाटावरून बच्चू कडू यांचा राज्य सरकारला इशारा. बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रेचा आज 3रा दिवस. जळगावात भूसंपादन विभागाच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कमी वेतन दिलं जात असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी. मागण्या मान्य न केल्यास आमरण उपोषण आणि विधानभवनावर मोर्चा काढणार. इराण इस्रायलच्या युद्धामुळे इंधनाचे दर महागण्याची भीती. मात्र अद्याप तरी मुंबईत पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम नाही. आखाती देशातल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन आयातीचे दर वाढल्यामुळे परिणामांची शक्यता. युद्धग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी आणण्यासाठी पालिकेत आता 24/7 कक्ष. मदतीसाठी विशेष मदत कक्ष आणि डेटा बँक कार्यान्वित करण्याबाबत आदेश. तातडीने उपाययोजना सुरू. महाराष्ट्र एटीएसने मुंबईत आयसीसी ऑनलाईन संबंधित प्रचारासंदर्भात मुंबईत 3 ठिकाणी छापे. कुर्ला आणि शिवाजीनगर गोवंडी भागात समन्वित छापे टाकण्यात आले. अतिरेकी सामग्रीचा ऑनलाईन प्रसार आणि वापर करणाऱ्या संशयितांवर हे छापे टाकण्यात आलेत. नागपूरच्या काटोलमधील एसबीएल एनर्जी कंपनी झालेल्या स्फोटातील 13 मृतदेहांची ओळख पटलेली आहे. ओळख पटलेले मृतदेह सोमवारी रात्री नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. साताऱ्यात उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये विधिवत पूजा करून होळी सण उत्साहात साजरा. दमयंतीराजे भोसले आणि त्यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधीनुसार होळी साजरी. परिवारातील सदस्यांसह अनेक जणांची उपस्थिती. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या रत्नागिरीतील मूळ गावी होळी उत्सवात सहभाग. पालीगावातील ग्रामदेवतेच्या होळी उत्सवात सामंतांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. ग्रामस्थांसोबत सामंतांकडून होळी साजरी. अमरावतीत माजी खासदार नवनीत राणांनी आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. होळी दहनाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन होळीचं पूजन केलं. तसंच पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला. रत्नागिरीच्या मंडणगडातील पडवे गावात परंपरेनुसार शिमगा उत्सव साजरा. गावात सहानेवर होळी माड रचून होम लावण्यात आला. देवीचं नमन करून पारंपरिक गीत गाऊन सामूहिक नृत्य करत गावकऱ्यांकडून हा सण साजरा. नागपुरात तुकडोजी महाराजांच्या अनुयायांकडून रंगाविना होळी साजरी. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भजन दिंडी आणि रॅलीचं आयोजन. स्वच्छतेचा आणि आरोग्यदायी होळीचा संदेश देत अजनी परिसरात दिंडी.
धुळवडी निमित्त नागपुरातील मटण आणि चिकनच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी. जिल्ह्यात मटणाचे दर 900 ते 1000 रुपये किलोवर. मागणी वाढल्याने आज मटण आणि चिकनच्या दरात 10 ते 65% वाढ. चिकन, मटण, माशांची 50 कोटींच्या उलाढालीचा अंदाज. मुंबईतील कांदिवली चारकोप सेक्टर 2 मध्ये एकविरा प्रतिष्ठानकडून होळी उत्साहात साजरी. एआयमुळे होणारे फायदे आणि तोटे दाखवण्याचा प्रयत्न मंडळाने केलाय. रायगडच्या माणगावमधील उतेखोलमध्ये होळी जल्लोषात साजरी. शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणात. होळी पेटवल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी ढोल ताशाच्या गजरात नाचवली. आई वाकडाई देवीच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. मुंबईत शिवाजी पार्कात आजी आजोबा उद्यानात होळीचा आनंद. ज्येष्ठ नागरिकांकडून धुलीवंदन सण साजरा. एकमेकांना रंग लावत ज्येष्ठ नागरिकांनी धरला गाण्यावर ठिका. खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदिरात स्पर्श दर्शन दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत बंद. ग्रहण काळात मंदिरातील नियमित धार्मिक विधी नियमानुसार पार पडणार. दर्शनासाठी वेळेचे नियोजन करावं, मंदिर प्रशासनाचं आवाहन. खग्रास चंद्रग्रहण असल्यानं शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दर्शनामध्ये बदल. भक्तांना केवळ जाळीमधून श्रींचं दर्शन घेता येणार. मंदिर परिसरातील महाप्रसादालय दिवसभर बंद राहील. नागपुरात धुळवडी निमित्त 100 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी. 1100 गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई. संवेदनशील भागांमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात.